नमस्कार. आपण आलो आहोत शेतावरती आणि आज आपण भाताची लागवड करणार आहोत. प्रत्यक्ष मला तर आठवत नाही, परंतु 9-15 साधारण आपण 35 वर्षानंतर ही भाताची लागवड करतोय. आपण आता स्वतः शेती करत नाहीत, परंतु शेती आपण केलेली आहे आणि बऱ्याच वर्षापासून मला हा व्हिडिओ बनवायचा प्रत्यक्ष लागवड मी लहान असताना केली होती. तर आज योगाला मी आलो आहे. मुक्काम रोहण, तालुका कल्याण आणि जिल्हा ठाणे. हे शेतकरी आहेत. शेतकऱ्यांचं नाव सांगा तुमचं. माझं नाव सुरेश रोहणे. सुरेश रोहणे यांच्या शेतावरती आलो आहोत. चला, आपण पहिल्यांदा मूठ म्हणतात. भाताचं जे रोप एकत्र करून त्याला असं बांधले जाते जोडी, त्याला मूठ म्हणतात. आता हे मूठ आता आपण कशा प्रकारे लागवड करतो तुम्हाला दाखवतोय. ॲक्च्युली शेतामध्ये पाणी खूप जास्त झालेलं आहे आणि हे जे रोपं आहे ते सुद्धा खूप जास्त उंच झालेले आहेत आणि शेतामध्ये पाणी जास्त असल्यामुळं हे ॲक्च्युली त्यांनी खूप पातळ अशा प्रकारे त्यांनी जाड घेतलेली आहे आणि आपण थोडंसं जाड घेतो आहे. त्यांचं म्हणणं पाणी खूप जास्त आहे, पाणी आता पाऊस पडलेला आहे, परंतु ही अशा प्रकारे मला ती जाड लागवण केलेली आवडते. असू द्या, त्यांचं वाहन आहे, त्यांच्याकडे भरपूर काय म्हणतात त्याला, आव्हान आहे. तर हा एक वेगळा शेतकऱ्याचा आनंद असतो. आणि एक लक्षात येतं याच्यामध्ये जो चिखल आहे तो चांगल्या प्रकारे केलेला आहे. बऱ्याच वर्षातून ही लावणी याला म्हणतात, लावणी करण्याचा योग आला. आणि ही वन साईड आपण आता मागे चाललो आहे, ही संपूर्ण आपण घेतलेली ती पात म्हणतात, बरोबर ना? तर हे ओरिजिनल शेतकरी आहेत, परंतु आपण सुद्धा ओरिजिनल शेतकरीच आहोत. बरेच वर्ष शेती लावली नाही, परंतु आज शेती प्रत्यक्ष लावून माझ्या मनाचं एक वेगळ्या प्रकारचं समाधान करायचं होतं. आणि आज या रोहणे दादांच्या शेतावरती आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आनंद मला मिळत आहे. एक मूठ लावून झालेलं आहे. हे बघा, याची उंची खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे, ॲक्च्युली जास्त झालेली आहे. कोणी बांधले ते? आम्हीच बांधले. तुम्ही स्वतः. ते खूप जास्त उंच झाल्यामुळे ते असे ते पडतात, परंतु लागवड केल्यानंतर त्यातलं पाणी कमी झाल्यानंतर ते आपोआप 4-5 दिवसानंतर ते उभे राहील आणि 1 महिन्यानंतर चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी पुन्हा बघायला येणार आहोत. आपण जी लागवड केली होती ती कशा प्रकारे वाढलेली आहे. त्यांची लागवड थोडीशी पातळ आहे आणि आपली जाड आहे, त्याच्यामुळे इथे पुन्हा आल्यानंतर आपल्याला ते लक्षात येईल की आपण लागवड कुठे केलं होतं आणि कशा प्रकारे तो भात झालेला आहे. काही तुटलेलं आहे.